चला चला अभी मजा आएगा ना भिडो। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. आणि आम्ही सर्वजण बाहेर फिरायला निघालोय. पाणी आहे, आर्यन आहे, शुभम आहे आणि दुसरा आमचा आदित्य आहे. तर भरपूर वेगाने गाड्या सुद्धा जात आहेत बाजून आणि आम्हाला खूप मजा येणार आहे, कारण भरपूर दिवसांनी आम्ही भेटलोय. ऍडव्हेंचर कसं करायचं तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत. रानातलं, आणि रानात म्हणजे गाव म्हटल्यावरती रान आलाय. तुम्ही पाहू शकता, जरा खाली दाखवा. खाली दाखवा. तो एकटा तो मुंबईवाला, जास्त मुंबईला राहतो. आदित्याने बरेच वर्ष गावाला काढलेलं, त्याच्यामुळे त्याला गावाचं महत्व माहिती आहे आणि तो म्हणून चड्डीवरती फिरतोय. आर्यन सुद्धा भरपूर वर्ष गावाला राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने सुद्धा चड्डी घातली आहे. पण हा एक पोरगा दिसतोय तुम्हाला, त्याने मात्र ट्रॅक घातले, कारण तो जन्मताच मुंबईचा आहे. हा, तर बघूया आपण नेक्स्ट आपल्यासोबत काय काय होतंय तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजूबाजूला भरपूर जंगल आहे आणि खूप मजा येणार आहे, कारण भरपूर दिवसाने मी सुद्धा या मित्रांमुळे जंगलामध्ये आलोय. मला पण काही एवढी हौस नव्हती यायची आणि मी एकटाच असतो गावाला, त्याच्यामुळं मला समजत नाही की मी नेमकं काय करावं. तर मित्र माझे भरपूर दिवसाने आले, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी जरा मजा मस्ती करण्यासाठी आलेलो आहे. Oh, ब्लॉगिंग इज अ व्हेरी अमेझिंग पार्ट ऑफ आवर लाईफ, डेली लाईफ. सो आम्ही आता लगभग आतमध्ये पोचलेलो आहे. अजून वरती जायचं आदित्य बोलतोय. आणि जंगल भरपूर वाढत चाललं आहे आणि या ठिकाणी भरपूर डुकरं, रानडुकरं वगैरे असतात. तर आम्हाला त्याची सुद्धा भरपूर सध्याला भीती आहे. तर शक्यतो कोण भेटणार नाही अशी आशा आहे, कारण दिवस आहे. बघूया आम्हाला कोण काय भेटतोय का. मित्रांनो, जंगलामध्ये वादळी वारं हे चालूच असतात. सध्याला पावसाळा आहे आणि त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही इकडे भरपूर झाडं पडलेली आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही आधी आले होतो तेव्हा एवढं काही वाटलं नाही आम्हाला, पण आता बघू शकता किती मुळासकट झाडं पडलेली आहेत इथं. तुम्हाला वाटणार नाही, पण इथे पूर्ण जंगलाच्या मधोमध एक मोकळी जागा आहे, इथं बघायला मिळते आणि भरपूर दगड आहेत. तुम्ही इथे येऊन बसू सुद्धा शकता. तर पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो आहे आणि मला जरासं नवल वाटतंय, कारण ही पूर्ण जंगल आहे आजूबाजूला आणि इथे थोडासा एरिया असा आहे जो मोकळा आहे. तर बघूया, तुम्हाला दाखवतो मी कसा आहे तो. तर आदित्य मला म्हणायचं होतं की या एरियाशी तू म्हणजे पुन्हा निगडीत आहेस, लहानपण तुझं या ठिकाणी गेलंय, तर तुला काय म्हणायचं या एरियाबद्दल, तुला काय माहिती आहे? या एरियात ना जास्त करून जंगली प्राणी असतात. ससा, मोर वगैरे या साईडला येतात, वरच्या साईडला. आणि खाली जास्त करून डुकरं वगैरे असतात. ते खाली डुकरं कशासाठी नेमकं काय करतात, ते काय हानी करतात आपली? झाडांची वाट लावतात रे, आणि शेतीमध्ये सुद्धा भरपूर नुकसान करतात. तर या एरियात पण शेती हा सुद्धा भरपूर मोठा फॅक्ट आहे, कारण इकडे रानटी डुकरं प्राणी जे आहेत ना, वांद्र वगैरे, तर ती डुकरं वगैरे असतात. या एरियामध्ये जरा थोडंसं म्हणजे जाळीदार एरिया आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी भरपूर डुकरं असण्याची शक्यता आहे, आदित्य सुद्धा म्हणतोय. तर आपण आता पुढे जातोय, बघूया काय काय होतंय. आता आपल्याला मोठा स्पेस बघायला भेटेल तिथे. आता ओपन जागा आहे, आपलीच जागा आहे, टेन्शन नाही. हां, ठीक आहे. जर बघूया आपल्याला कसं, म्हणजे मला तर हे नवीनच आहे, त्याच्यामुळं मला खूप आनंद होतोय या ठिकाणी यायला. ओ माय गॉड, ओ भाई साहब, हे शेत आहे का? हे हो, किती मोकळं आहे बघा. हे सुद्धा जंगलाच्या मधोमध आहे आणि ते सुद्धा तेवढंच मोकळं आहे जेवढं मगाशी एरिया दाखवलं तुम्हाला. पाणी बघा, पावसाची एंडिंग चालू आहे त्याच्यामुळे इकडे पाणी कमी आहे, नाहीतर त्याचं म्हणणं आहे की इकडे पाणी भरपूर असतं. इथून उपील लागले बघू, इथून नाही वरून लागले. आपण वरती पण जाऊयात, वरती पण जाऊया. वरतून हे पाणी वरतून येत आहे आणि आता आपण बघणार आहोत ते पाणी भरपूर बघा, तुम्हाला निखळ पाणी बघायला मिळेल. स्वच्छ आणि ताजं पाणी आहे. आपण इथून चढूयात का वर? आता दाखवतो, वरचा उगम आहे ना, तो खाली जातो, तो दाखवतो. कुठे आहे? हा मोठा स्पेस आला इथं पण. आपण एक मोठा स्पेस आहे. जर आपल्याला सपोर्ट केला ना लोकांनी, तर नक्की आपण यार अशा ब्लॉग बनवत राहू यार. खरंच, कारण आमचं गाव खूप सुंदर आहे, कलागुणांची पंढरी आहे
आणि वेगवेगळ्या कला आमच्या गावामध्ये त्यांचा उगम सुद्धा झालेला आहे. नवीन नवीन कला तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हे बघ सध्या आता पाऊस एंडिंग आलाय त्याच्यामुळे पाणी जात आलंय. आपल्याला कुठे जायचं होता? इथेच वरती. पाण्याची उपील कुठून आहे? हे बघ इकडून इथून आहे इथून. हे बघ, तिथून पाणी येते. ओ माय गॉड. खूप पाणी असतो. हे बघा सध्या इथून झालं पाण्याचा दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन. इथून पाण्याचा या ठिकाणी उगम झालेला आहे, कारण हे डोंगरी भाग आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता वरपर्यंत, वरती पूर्ण डोंगर 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 गेलाय. त्याच्यामुळं या ठिकाणी आहे तो पाण्याचा उगम झालेला आहे. साठलेलं छोटासा पाणी स्रोत आहे. छोटासा स्रोत आहे आणि अतिशय सुंदर आहे ह्या ठिकाणी. म्हणजे पूर्ण जंगल जर तुम्ही बघितलं, पूर्ण जंगल जर तुम्ही बघितलं, जंगल आहे अजून बाहेर बाहेर जंगल आहे. आणि ह्याच्या बाहेर सुद्धा भरपूर मोठं जंगल आहे. हे फक्त हा एक मधला भाग आहे, पठार आहे, ज्याच्यावरती पूर्वी ही लोक शेती करायची. आदित्याचं जे कुटुंब होतं ते पहिले या ठिकाणी शेती करायला. आदित्याची जमीन आहे. तर हा त्याचा बारका भाऊ आहे आर्यन. आणि आपला आर्यन तुला कसं वाटतंय? म्हणजे तू भरपूर दिवसाने गावाला आलायस, कसं वाटतंय तुला गावाला येऊन? आदित्य तुला काय म्हणायचं ते सांग. काय नाही, एक नंबर. गावी आल्यावर गावची जी हवा सुकून सर्वात बेस्ट. हा भाई, खरंच सर्वात बेस्ट गाव. कारण मुंबईला कसं होतं की आपले जे गाव आहे ना, त्या गावाच्या ठिकाणी एवढा खर्च होत नाही, पण मुंबईला रेग्युलर असं आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा किंवा कॉलेज वगैरे सर्व ठिकाणी भरपूर पैसा होतायला लागतो. त्याच्यानंतर आपलं काम होतं. चला अजून वरती जाऊयात का? फुल जंगल आहे, फुल जंगल. चला वरती जंगल पाहून येऊया. तर गवत मित्रांनो तुम्ही बघू शकता, गवत बघा किती आहे. आणि यातून आम्ही जाणार आहोत आता. ह्या व्हिडिओ ज्यावेळेस आमच्या घरातली बघतील ना, तेव्हा आम्हाला काट्या वगैरे काहीतरी पडणार आहेत, हे नॉन डाऊट सांगतोय. तर आता आपण बघतोय पुढं पुढं भरपूर एरिया आहे या ठिकाणी. तर बघू शकताय तुम्ही. हे बघा, हे पूर्ण जे आहे ना वरती डोंगरच आहे बघा, तुम्हाला दिसेल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला समजेल की इथे पूर्ण वरती चढ आहे आणि डोंगर आहे. कुठे कुठे मारलेले किती झाडांना मारले? चला कुठली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की गांडूळ जो असतो आपल्या शेतांमध्ये किंवा जमिनीमध्ये, तर त्याने या ठिकाणची पूर्ण जी डोंगराची जमीन आहे ना ती सुपीक केलेली आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला फार ह्या झाडांना होणार आहे, कारण त्याने सर्व जे पदार्थ असतात त्यांना दूषित पदार्थ खातो तो आणि सुपीक माती बनवत असतो. तर तुम्ही बघू शकताय. कुठून रस्ता आहे? मित्रांनो, आमच्यासोबत आता भरपूर मोठा स्कॅम होता वाचला. कारण अचानक पाऊस एवढा जोरदार आला होता, तर आम्ही थांबलो, या झाडांच्या सावलीमध्ये थांबलो होतो. तर अचानक तो पाऊस आला आणि आता बघतोय तर पाऊस गेलेला आहे. आम्हाला खूप बरं वाटतंय. तर बघूया. टाकला नसेल ना. तर फायनली मित्रांनो आम्ही आता जंगलातून बाहेर पडलोय आणि हे वातावरण तुम्ही बघू शकताय. ढगं बघा. तर सुरुवातीला जसा पावसाचं वातावरण होता तो अचानक गायब झालेला आहे. अचानक एकदम सर्व सध्याला ऋतुमानावरती भरपूर मोठा परिणाम झालाय. पब्लिक तुम्ही पाहू शकता, आपला मंडणगड किल्ल्याचा डोंगर इथून दिसतोय. हा, मंडणगड किल्ल्याचा डोंगर ही भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण आम्हाला भरपूर जवळ आहे ते. ज्यावेळेस किल्ल्यावरती जातात लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी, तर त्या दिवशी हा जो डोंगर आहे तो आमची पोरं जी आहेत गावातली ती चढून सर करत असतात. आणि खूप वाईल्ड एक्सपिरियन्स येतो आम्हाला त्या जंगलातून जाणं, डोंगरावरती चढणं. खूप छान वाटतं जाताना. तर आम्ही त्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस नक्की ब्लॉग बनवू. ज्यावेळेस आम्ही जाऊ त्या ठिकाणी एक स्पेशल डे काढू त्याच्यासाठी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला निश्चित आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू की कसा आहे आमचा किल्ला मंडणगडचा, कारण मंडणगडची शान आहे ती. तर मित्रांनो, आमच्या गावाच्या बाहेर एक फेमस वडापावचं दुकान आहे. बरीच जण या ठिकाणी थांबतात वडापाव खाण्यासाठी. तर आम्ही सुद्धा थांबलेलो आहे. आणि आमचे अण्णा आहेत सीताराम माळी या ठिकाणी, आणि ते सुंदर वडापाव सुद्धा बनवतात. तर जर तुम्ही पालेकोंडला आलात तर या ठिकाणी नक्की येऊन जा, ही विनंती आहे. कारण खूप सुंदर वडापाव सुद्धा असतो, पॅटीस असतो, पाण्याच्या बॉटल्स असतात. तर निश्चित तुम्ही या ठिकाणी सुद्धा येऊ शकता.
आम्ही पण 6 वाजता आलो, बघतोय तो हा कॉल करून बोलतोय की मी आलोय म्हणून. व्हिडिओ कॉल चालू आहे. बघतोय तो असा. नीरज आर्यन आहे. आरू आहे. मी बघतोय उद्या सकाळी बसेन, आपली वेळाच आहे ना. हा उद्या सकाळी बसेन. कसं वाटतंय भावा? तुला कसं वाटतंय? ते बघा पॅटीस खाता खाता आठवण झाली की इथला शॉट घ्यायचा राहिलाय. आदित्यने आठवण करून दिली आणि तो स्वतःच खायला बसला. तर आमचा विचार होता की सुरुवातीला जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा मी व्यवस्थित दाखवून नंतरला खाऊ, पण आधीच एवढी आम्हाला भूक लागले ना की डायरेक्ट घसरलो त्याच्यावरती. नंतरला आठवण झाली की व्हिडिओ काढायची राहिले. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करतोय, कारण ब्लॉगसुद्धा खूप मोठा झाला आहे, व्हिडिओ आपली मोठी झाली आहे आणि त्याच्यामुळे माझे मित्रसुद्धा खूप दमलेले आहेत. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील, पण गरज आहे तुमच्या सपोर्टची. तर जरूर सपोर्ट करा, जेणेकरून अशा व्हिडिओ आम्हाला बनवायला खूप मोठा मोटिवेशन मिळेल. आणि तुमच्या भरोशावरती, तुमच्या सपोर्टसाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढा आम्ही लोकांना दिसत जाऊ. तर निश्चित तुम्ही सपोर्ट देखील तेवढाच करा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या नवीन आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत त्या तुम्हाला बेल आयकन क्लिक केल्यानंतरला दिसणार आहे. तर ठीक आहे, जरा त्याच्याकडे लक्ष द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये चेंजेस हवे असतील, जर काही तुम्हाला बदल हवे असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप ट्रॅकिंग. Yeah.